कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासाठी 1 टीएमसी पाणी सोडलंय। महाराष्ट्रानं कोयना धरणातून कर्नाटकाला 2 टीएमसी पाणी सोडल्यानंतर आता कर्नाटकनं अलमट्टी नारायणपूर धरणातून महाराष्ट्रातील 1 टीएमसी पाणी सोडलंय। 1850 क्युसेक्स कालव्याद्वारे हे पाणी सोडण्यात आलं असून भीमा नदीत पाणी पोहोचलंय। महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या भीमा नदीतल्या हेळ्ळी, खानापूर आणि औज बंधाऱ्यात हे पाणी येत असून सोलापूर शहर आणि अक्कलकोट शहरातील पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटण्यास मदत होणार आहे। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष पवार यांनी। महाराष्ट्रानं 2 टीएमसी कोयनेतून पाणी कर्नाटकला सोडल्यानंतर आता कर्नाटकानं आलमट्टी धरणातून महाराष्ट्रासाठी पाणी सोडले। तब्बल 159 किलोमीटरचा प्रवास करत आलमट्टीतलं पाणी हे केऊर येथे येऊन पोहोचलेलं आहे, केरूर येथे येऊन पोहोचलेलं आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका किती विसर्ग तिथून आलेला आहे आणि कशा पद्धतीने पाणी सोडलं जातं। काय सांगाल सर तुम्ही या सर्व? सर, आम्ही कर्नाटकचं जलसंपन्मूल इलाक्याचे ते आम्ही इंजिनियर आहे। इकडे पाणी कोयनाचे 2 टीएमसी आम्हाला कर्नाटकला सोडले। कर्नाटकचं 1 टीएमसी नियर सोलापूर अक्कलकोटला आमचं पाणी चाललं आहे। आता पाणी इकडे 132ला हेळ्ळी बॅरेजला भरायचं आहे, ते चाललंय पाणी। आमचं 142 किलोमीटरचं खानापूरचं बॅरेजचं पाणी भरायला चाललं आहे। 160 किलोमीटरचं औज बॅरेजवर चिंचपूर बॅरेजला पाणी भरायचं आहे। ते पाणी पिण्यासाठी भरायचं आहे। ते दुष्काळामध्ये लई प्रॉब्लेम आहे, माणूसला सगळं पाणी प्यायचं भरपूर प्रॉब्लेम आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार एक ऑप्पन केलेलं म्हणून आमचं पाणी सगळं चाललेलं आहे सर। 1 टीएमसी आमचं पाणी सोडणार आहे आम्ही महाराष्ट्र सोलापूरला। हे पाणी किती दिवस? आता मे 31 पर्यंत चालू आहे सर, आमचं पाणी चाललंय तरी मे 31 पर्यंत चालू आहे, 20 दिवस। दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना तसंच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। हे कर्नाटकाने दिलेल्या पाण्याचा नेमका कशा पद्धतीने विनियोग केला जाणार आहे या संदर्भात आपण माहिती घेऊ। आपले महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता आहेत, त्यांच्याकडून काय सांगाल सर, नेमके पाणी कसे वितरित होणार? मी उटगे शाखा अधिकारी बोलतोय। तर आता हे कर्नाटकामधनं जे आलेलं पाणी आहे नारायणपूर बंधाऱ्यातनं आतापर्यंत दिलेलं आहे, चालू आहे सध्याला। हे इंडी ब्रँचमधनं 132 किलोमीटरवरून हिळ्ळीला पहिल्यांदा दिलं जातंय। त्याच्या पुढे जर प्रवास करत करत पाणी 142 किलोमीटर आलंय। तिथं आपण खानापूरसाठी एक एस्केपमधनं पाणी आहे आणि तो प्रवास करत 159 किलोमीटर इंडी ब्रँच कॅनल प्रवास करत पाणी काल 11 तारखेला इथं पोहोचलेला आहे। 59 किलोमीटरवर 59 किलोमीटरला जो ओढा आहे, ओढ्यामधनं आपल्या डायरेक्ट औज बंधाऱ्याला ते पाणी जातंय आणि औज बंधाऱ्याचं पाणी भरल्यानंतर औज बंधारा भरल्यानंतर तेच पाणी एक्सेस झालेलं आपण चिंचपूर बंधाऱ्यामध्ये अडवणार आहे आणि हे औज आणि चिंचपूर बंधारा दोन्ही मिळून आपण सोलापूर पाणी पुरवठा पिण्यासाठी जे पाणी राखून ठेवलेलं आहे त्यासाठी आपण उपयोग करणार आहे ह्या पाण्याचा। आलमट्टी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे भीमा नदीवर असलेल्या हेळ्ळी बंधारा, खानापूर बंधारा तसंच औज आणि चिंचपूर बंधारा ह्या 4 बंधारामध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे आणि हेच पाणी पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे। संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर।